हिंदुस्तान की स्पेस एजेंसी इसरो ने अपने तीसरे चांद मिशन चंद्रयान-3 को 14 जुलाई 2023 को आंध्र प्रदेश के सतीश धवन स्पेस सेंटर से लॉन्च किया था। 5 अगस्त को ये चांद की मदार में दाखिल हुआ था और अब 23 अगस्त को शाम 6:05 पर कामयाबी के साथ चांद की सतह पर उतर गया है। ये एक तारीखी लम्हा है जिसकी खुशी में मुल्क भर में जोश खरोश का माहौल देखने को मिल रहा है। हिंदुस्तान, अमेरिका, रूस और चीन के बाद चांद पर उतरने वाला चौथा मुल्क बन गया है। इसरो की तजुर्बागाह में साइंसदानों को इस तारीखी लम्हे की खुशियां मनाते हुए देखा जा सकता है। इस कामयाबी की खुशी में साबिक वजीर आला व कांग्रेस वर्किंग कमेटी के रुकन अशोक चौहान ने भी खुशी का इजहार किया है और इसके लिए इसरो के साइंसदानों की खिदमत की सताइश की है और उन्हें मुबारकबाद पेश की है। चंद्रयान 3चं चंद्रावर झालेलं लँडिंग हे जगात आणि देशातल्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल अशा प्रकारचा यशस्वी प्रसंग आज आम्ही सर्वांनी, सुखद असा प्रसंग आम्ही सर्वांनी अनुभवलेला आहे। देशाला गर्व आहे, जगाला गर्व आहे। भारतीय शास्त्रज्ञ असतील, इस्रोचे अधिकारी असतील, या सर्वांच्या संयुक्त संशोधनातून, प्रयत्नातून, पराकाष्ठातून, प्रयत्नातून आज चंद्रयान 3चं यशस्वी लँडिंग हे चंद्रावर झालेलं आहे। मी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कालावधीमध्ये सुरू झालेला इस्रो आज यशस्वीपणे आपलं काम करत आहे। मध्ये अनेक वेळा अपयश जरी आलं असेल तरी त्यातून काहीतरी नवीन आपण शिकलो आणि त्यातून हे यश मिळालेलं आहे। अपयश ही यशाची पायरी म्हणावं लागेल। सुरुवात अपयश मागच्या काळात चंद्रयान 2चं झालं असताना मात्र आम्ही यावेळेस यशस्वी झालो, मेहनत घेतली, प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जगाला दाखवून दिलं आम्ही की भारत देश सुद्धा आज इस्रोच्या माध्यमातून हा पराक्रम करू शकतो आणि चंद्रावर भारत सुद्धा लँड करू शकतो, या सिद्ध झालेला आहे। आगामी काळ हे दाखवून देईल की आमचे शास्त्रज्ञ, इस्रोचे अधिकारी, देश हा सर्व मिळून यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे। आगामी काळामध्ये अजून त्यातून भरीव प्रगती होईल अशा प्रकारच्या शुभेच्छा सर्व जनतेच्या वतीने आम्ही इस्रोला देतो।